हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जस्ट एकदा कन्फर्म करा, आवाज येत आहे सगळ्यांना चॅटमध्ये? येस. ओके. थँक्यू. थँक्यू फॉर द कन्फर्मेशन. ओके. काल मार्केटमध्ये एक मोठा मुवमेंट आला होता डाऊन साईडला. आपण इथे बघू शकतो. काल 24,200 ला गॅप डाऊन ओपन झालं. 200 पॉईंट खाली मार्केट उघडला. काल आपण ट्रेड सुद्धा कोणत्या साईडला केला होता? काल आपण ट्रेड सुद्धा केला होता पुट साईडला. इथे आपण बघू शकतो, काल आपण 24,400च्या पुटमध्ये ट्रेड केला होता. 40 पॉईंट प्रॉफिट बुक केला आणि त्याच्यानंतर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की मार्केट जे आहे 200 पॉईंट खाली आहे. सेकंड हाफ मध्ये मार्केटमध्ये एक मोठा सेलिंग जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला आणि सेकंड हाफ मध्ये मग मार्केट जे आहे कंटिन्युअसली खाली येत होतं. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की इंडियन अल्गो, काल जो आपला इंडियन मार्केटचा अल्गो आहे त्यांनी 77,000 रुपीजचा प्रॉफिट जो आहे तो बुक केला. मी टोटल 5 अल्गो लावलेले आहे. टोटल 5 अल्गो मिळून 77,000 चा प्रॉफिट जो आहे तो बुक झाला. कर्वेचरचा अल्गो काल 24,000 प्रॉफिट मध्ये होता. डॅम्परच्या अल्गोनी काल 22,000 प्रॉफिट बुक केला आणि त्याच्या सोबतच झेन क्रेडिट स्प्रेडचा जो अल्गो आहे तो सुद्धा 20,000 प्रॉफिट मध्ये होता. तर 3 हेजिंगचे अल्गो मिळूनच काल ऑलमोस्ट 70,000 प्रॉफिट जो आहे तो तिन्ही हेजिंगचे अल्गो मिळून काल झालेला आहे. आणि कर्वेचर आणि झेन यांची पोझिशन तर अजून सुद्धा कॅरी आहे. तर त्याच्यामध्ये अजून 25 अजून दोन्ही मिळून 25,000 चा प्रॉफिट जो आहे. सर, कर्वेचरचा अल्गो फक्त शॉर्ट सेल करतो मार्केट. येस, कर्वेचरचा अल्गो ची डिझाईनच अशी केलेली आहे की तो अल्गो फक्त आणि फक्त मार्केट निगेटिव्ह असताना तुम्हाला प्रॉफिट करून देतो. तर काल मार्केट निगेटिव्ह होतं. कर्वेचरच्या अल्गो मध्ये एक मोठा प्रॉफिट झाला. अजूनही पोझिशन कॅरी आहे. टोटल त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40,000 चा प्रॉफिट जो आहे तो होणार आहे. ठीक आहे. तर अजून त्यांनी प्रॉफिट बुक केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40,000 पर्यंत प्रॉफिट जे आहे ते आपल्याला या एक्सपायरी पर्यंत बघायला मिळेल. तेच झेन क्रेडिट स्प्रेडचा जो अल्गो आहे त्याच्यामध्ये सुद्धा 40,000 पर्यंतचा प्रॉफिट आपल्याला याच एक्सपायरी मध्ये बघायला मिळणार आहे. टोटल कालच्या फॉल मध्ये 2 स्ट्रॅटेजी मिळून 80,000 रुपयाचा प्रॉफिट बुक झालेला आहे. प्लस डॅम्परनी 22,000 तर काल इंट्राडे मध्येच प्रॉफिट बुक केलेला आहे. तर तिन्ही हेजिंग स्ट्रॅटेजी मिळून 1 लाख रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे 3 लाख रुपयाच्या कॅपिटलवर एकाच दिवसामध्ये. तर तुम्ही विचार करू शकता, जर तुमच्याकडे जरी तुम्ही तिन्ही स्ट्रॅटेजी लावलेल्या आहे किंवा 3 पैकी कोणतीही एक स्ट्रॅटेजी लावलेली आहे तर डेफिनेटली तुम्हाला जे आहे कालच्या फॉल मध्ये पैसे मिळालेले आहे. 90% ऑफ पीपल जेव्हा मार्केट मूव्ह होते खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला ते करू शकत नाही मार्केटला. तर ते काम अल्गो जे आहे खूप चांगल्याने करत आहे. यात टोटल लॉस किती होऊ शकतो? एक स्ट्रॅटेजी तुम्ही जर लावली तर टोटल लॉस जो आहे तो तुमचा एका स्ट्रॅटेजीचा टोटल लॉस तुमचा 20-25% पर्यंत जाऊ शकतो. पण जर तुम्ही 2 स्ट्रॅटेजी कंबाईन करून लावल्या तर तुमचा मॅक्सिमम ड्रॉडाउन जो आहे टोटल लॉस तो 10% पेक्षा पण कमी राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 लाख रुपये कॅपिटल टाकलं तर 20,000 रुपयापेक्षा पण कमी लॉस राहील जर तुम्ही 2 स्ट्रॅटेजी लावलेल्या आहे. बट जर तुम्ही एकच स्ट्रॅटेजी लावून ट्रेड करत आहे तर तुमचा टोटल लॉस 25,000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 25% पर्यंत जाऊ शकतो. त्याच्या सोबतच जर तुम्ही तिन्हीही स्ट्रॅटेजी लावत आहे तर तुमचा जो मॅक्सिमम लॉस आहे तो 10% जे आहे 10%च्या खालीच राहू शकतो. ठीक आहे.
5 स्ट्रॅटेजीज किती अमाउंटवर लावू शकतो? 5 स्ट्रॅटेजीज जर तुम्हाला मिनिमम लावायच्या आहे, तर मिनिमम 5 लाख रुपये प्लस 5 लाख रुपये तुम्हाला टाकावे लागतील 5 स्ट्रॅटेजीसाठी. सोबतच तुम्हाला अराउंड 1 लाख रुपये अकाउंटमध्ये मेंटेन करावं लागेल. तर जर तुम्हाला 5च्या 5ही स्ट्रॅटेजी लावायची आहे, तर मिनिमम अमाउंट जी आहे ती 6 लाख रुपये असेल. त्याच्यापैकी 5 लाख रुपये जे आहे ती तुमची फिक्स असेल आणि 1 लाख रुपये जे आहे, ती 1 लाख रुपयाची अमाउंट तुमची ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट लॉस होणार. म्हणजे मॅक्सिमम रिस्क तुमची जी आहे ती 1 लाखाची असणार आहे 20% आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्ही 5ही स्ट्रॅटेजी लावत आहे, तर तुमचा रिस्क जो आहे तो 5% पेक्षा पण कमी होऊन जाते. मॅक्सिमम ड्रॉडाउन. कारण कोणती ना कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिट करून देतेच डेली बेसिसला. आणि मंथ ऑन मंथ बेसिसला 5च्या 5ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे. एखादी स्ट्रॅटेजी एखाद्या मंथमध्ये जर प्रॉफिटेबल नसेल तरी बाकीच्या ज्या स्ट्रॅटेजी आहे, त्या तेवढं प्रॉफिट करतात की तुमचं रिकव्हर होऊन जाते आणि तुम्हाला नेट प्रॉफिट होतो. दोन्ही दोन्ही स्ट्रॅटेजी फक्त कॉल साइडचे ऑप्शन सेल करतात की पुट पण करतात? कर्वेचर फक्त कॉल साइडला करते. बाकी डॅम्पर आणि झेन कॉल पुट दोन्ही साइडला करतात. अमित सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी चॅटमध्ये टाकत आहे. प्लस ज्यांना ज्यांना अजून जास्त माहिती पाहिजे ते त्यांचा नंबर चॅटमध्ये टाकून द्या. बाकी ज्यांनी गुगल मीटसाठी नंबर टाकला होता, त्याच्यापैकी कोण कोण असं आहे ज्यांच्या गुगल मीट अजून राहिलेले आहे? ऑलमोस्ट सगळ्यांच्या गुगल मीट झालेले आहे. किती जण आहे ज्यांच्या गुगल मीट राहिलेले आहे? ज्यांच्या राहिलेले आहे गुगल मीट ते चॅटमध्ये नंबर टाकून द्या. नंबर टाका. ज्यांच्या गुगल मीट राहिलेले आहे ते नंबर टाका. ज्यांच्या झालेले आहे, ओके. ज्यांचं राहिलेलं आहे ते नंबर टाकून द्या. बाकी ज्यांचं झालेलं आहे गुगल मीट, त्यांना त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी आता समजल्या असतील. ज्यांचे डाऊट आहे गुगल मीट झाल्याच्या नंतरही टीम सोबत, त्यांना मी माझा नंबर टाकलेला आहे. ते मला डायरेक्टली विचारू शकतात WhatsAppवर. ओके. मार्केट चालू झालेलं आहे. फोकस करा. 1 मिनिट स्ट्रॅटेजी आपल्याला प्लॅन करायची आहे. 24,000च्या वर जोपर्यंत निफ्टी निघत नाही, तोपर्यंत सेल ऑन राईज थोडंसं मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर राहणार आहे. 24,000च्या वर मार्केट गेल्याच्या नंतरच जे आहे ते सेलिंगचं प्रेशर संपून जाईल. ओके. पुट साइडला आता आपल्याला 250 क्रॉस झाल्याच्या नंतरच ट्रेड प्लॅन करायचा आहे. बट कॉल साइडला आपण फोकस करू शकतो. कॉल साइडला आपला ट्रेड ऍक्टिव्हेट होईल अराउंड 340च्या वरती गेल्यावर. 340 रुपयाच्या वरती गेला तर कॉल साइडला आपला ट्रेड ऍक्टिव्हेट होईल. 330 रुपयाचा आपला स्टॉप लॉस जो आहे तो असणार आहे. ओके. तर 340च्या वरती निघालेला आहे, ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे. 330 हा आपला स्टॉप लॉस असणार आहे. 329 10 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे. पहिलं टार्गेट जे आहे ते 350 10 पॉईंट. दुसरं टार्गेट जे आहे ते 360 20 पॉईंट. पहिलं टार्गेट आपलं ऑलरेडी आलेलं आहे. 356 चालू आहे, 357 चालू आहे. 340च्या वर 1 मिनिट स्ट्रॅटेजी 340च्या वर गेल्यावर आपण ट्रेड प्लॅन करणार हे डिस्कस केलं होतं. इथे आपण बघू शकतो एक्झॅक्ट 340 ब्रेक झालं. 340 ब्रेक केल्याच्या नंतर 356 एक 16 पॉईंटचं टार्गेट इथे आलेलं आहे. ओके. फोकस करायचा आहे स्क्रीनवर. 340 पासून 356 पर्यंतचं टार्गेट आलंय. 360 हे आपलं टार्गेट राहील 20 पॉईंट.
पहिले 1:1 329चा स्टॉप लॉस आहे. 329च्या स्टॉप लॉस वर आपल्याला 10 पॉईंट वर 15 पॉईंटचा स्टॉप लॉस टार्गेट आपल्याला ऑलरेडी आलेला आहे. तर स्टॉप लॉस तुम्ही 340ला घेऊन येऊ शकता किंवा टार्गेट बुक करू शकता. ऑलमोस्ट 18 पॉईंटचं टार्गेट मिळालेलं आहे. 358चा जो आहे तो टॉप इथे लागलेला आहे 1 मिनिट स्ट्रॅटेजी मध्ये. स्टॉप लॉस 340ला घेऊन येऊ शकता किंवा पाहिजे तिथे तुम्ही एक्झिट करू शकता. $24,000 जी लाईन मी ड्रॉ केली होती एक्झॅक्ट तिथपर्यंत मार्केट आलेलं आहे. तर मार्केट जे आहे 24,000च्या राऊंड लेवल जे आहे त्याला रिस्पेक्ट करू शकते आणि 24,020 24,000 या लेवल पासून मार्केट थोडंफार रेजिस्टन्स घेऊ शकते. तर आपण इथे बघत आहे 340च्या वरती 1 मिनिट कॅन्डल मध्ये 358 पर्यंत 18 पॉईंटचं टार्गेट जे आहे 1 मिनिट स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला आलेलं आहे. स्टॉप लॉस तुम्ही तुमचा कॉस्ट प्राइसला घेऊन येऊ शकता. 350 सध्या चालू आहे. एकदा 24,000 ब्रेक केलं तर तिथून अजून 20 पॉईंट मार्केट वरती जाईल. तर 24,020 पर्यंत मार्केट गेलं तुमचं 360चं टार्गेट सुद्धा येऊन जाईल. ओके. पुट साइडला आपण ट्रेड तेव्हाच प्लॅन करणार जेव्हा 24,000चा लेवल रिजेक्ट होत असेल. हे आपल्याला कसं कळेल? हे आपल्याला कळेल जर मार्केट 231 ब्रेक करत आहे. 230 जर मार्केट ब्रेक करत आहे पुट साइडला तर मग 24,000चा लेवल जे आहे ते रिजेक्ट होत आहे तेव्हा पुट साइडला ट्रेड प्लॅन करणार. तोपर्यंत आपला कॉल साइडचा ट्रेड जो आहे त्याच्यामध्ये 360च्या टार्गेटसाठी आपण इथे वेट करत आहे. ओके. स्टॉप लॉस 340ला ट्रेल करून घ्या. प्रॉफिट पाहिजे तिथे बुक करा. 340ला एंट्री झाल्याच्या नंतर 358 ऑलमोस्ट 18 पॉईंटचं टार्गेट आलेलं आहे. $355 चालू आहे सध्या. 24,000 ब्रेक केला तर तुम्हाला अजून मोठं टार्गेट बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता 358 वापस टार्गेट आलेला आहे. तर ज्यांनी ज्यांनी पण ट्रेड केलेला आहे 340ला स्टॉप लॉस ट्रेल केलेला आहे ते पाहिजे तिथे प्रॉफिट बुक करू शकता. फक्त तुम्हाला एक गोष्ट मेक शुअर करायची आहे की जेव्हा तुम्ही मी सांगेल की बाबा हे लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेड करायचा आहे तर तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुम्ही ते लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर ट्रेड करता. वन मिनिट स्ट्रॅटेजी काय आहे सगळ्यात आधी ते समजून घ्या. 9:16 कॅन्डल ही 9:16 कॅन्डल होती. 336 त्याचा हाय होता. तिथून थोडंफार वरती आपण राऊंड लेवल 340 पकडला. 340 ब्रेक झाल्याच्या नंतर आपण ट्रेड प्लॅन करणार. 340 जसं ब्रेक झालं तिथून आपल्याला डायरेक्ट 358 पर्यंतचं टार्गेट मिळालं. म्हणजे 18 पॉईंट निफ्टीमध्ये मिळाले विच इज स्कॅल्पिंगसाठी खूप जास्त असतात 18 पॉईंट. तर ते किती वेळामध्ये मिळाले? 2 मिनिटामध्येच आपल्याला 18 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते मिळालं. तर तुम्हाला कॉस्ट प्राइसला स्टॉप लॉस तुमचा घेऊन यायचा आहे. जेव्हा पण तुम्हाला समजा 10.1:1 पेक्षा मोठं टार्गेट मिळत आहे तर तुमचा स्टॉप लॉस कॉस्ट प्राइसला तुम्हाला घेऊन यायचा आहे. या केसमध्ये आपण आपला स्टॉप लॉस कुठे घेऊन आलो? 340 रुपयाला आपण आपला स्टॉप लॉस घेऊन आलो. आणि ट्रेड करताना स्टार्टिंगला आपण खूप छोटा स्टॉप लॉस लावून ट्रेड करतो. तर 340 रुपयाचा आपला ट्रेड होता. स्टॉप लॉस आपला किती होता? 329 रुपयाला स्टॉप लॉस होता. तर तुम्ही बघू शकता फक्त 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही इथे बघू शकता आता 353 चालू आहे. 358चं टार्गेट आलेलं आहे आणि ही थोडी व्होलॅटिलिटी होत आहे बट आपल्याला एक मोठं टार्गेट 360 20 पॉईंटचं टार्गेट त्याच्यानंतर 360 ब्रेक झालं तर 370 380 पर्यंतचं पण टार्गेट आपल्याला येऊ शकते. तर काल आपल्याला पुट साइडला 40 पॉईंटचं टार्गेट आलं होतं. आज आपल्याला कॉल साइडला सुद्धा 40-50 पॉईंटचं टार्गेट येऊ शकते.
याच्यासाठी तुम्हाला फक्त स्ट्रिक्ट स्टॉप लॉस कॉस्ट प्राइसला घेऊन यायचा आहे, जेणेकरून या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस नाही होऊ शकत. आणि एकदा 358 ब्रेक झालं तर मग 370 पर्यंतचं पण टार्गेट तुम्हाला इझिली मिळून जाईल. री एंट्री करायचं कामच नाही. आपला स्टॉप लॉस कुठे ट्रिगर झाला? 340 ला बाय झाल्याच्या नंतर आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रिगर झालेलाच नाहीये. 365 चालू आहे सध्या, 366 चालू आहे. री एंट्री तर तेव्हा होईल जेव्हा आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. 340 ला एंट्री झाल्याच्या नंतर 365 25 पॉईंट वरती आहे. विदाउट एनी री एंट्री सिंगल ट्रेड मध्येच मार्केट वरती जात आहे. 370 चालू आहे सध्या. फोकस तुम्ही स्क्रीनवर करू शकता. आणि तुमचा स्टॉप लॉस जो आहे, तुमच्या स्टॉप लॉसला तुम्हाला आता 359 रुपयाला घेऊन यायचं आहे. 359 ला तुमचा स्टॉप लॉस येऊन जाईल. तुम्ही ऑलरेडी 370चं टार्गेट, तुम्हाला 30 पॉईंटचं टार्गेट आलेलं आहे. 375 35 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला इथे आलेलं आहे. 340 पासून 375चं टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर मिळालेलं आहे. 340 ते 375 किती मिनिटामध्ये? नेक्स्ट फक्त मागच्या 5 मिनिटामध्ये हे टार्गेट तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे. तर 375 ला तुम्ही बुक करू शकता. 35 पॉईंटचं टार्गेट आलेलं आहे. ओके. स्टॉप लॉस 360 ला ट्रेल करून घ्या. ज्यांनी ट्रेड केलेला आहे ते प्रॉफिट बुक करून घेऊ शकतात. 35 पॉईंटचं टार्गेट आलेलं आहे टोटली. तर 30 पॉईंट, 20 पॉईंट, 30 पॉईंट इतकं टार्गेट तुम्ही बुक करून घेऊ शकता. ज्यांनी ट्रेड केलेला आहे ते चॅट मध्ये टाकून द्या. आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस 359 ला आहे. आपल्याला 375 चं टार्गेट, 340 टू 375 35 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते आलेलं आहे. 359 चा स्टॉप लॉस सुद्धा आपला हिट नाही झालेला आहे. 375 चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता 24,000 ब्रेक झाल्याच्या नंतर जसं मी म्हटलं होतं 24,020 पर्यंत मार्केट मूव्ह करेल. तर तुम्हाला इथे टार्गेट आलेलं आहे 375. आता मार्केट कंटिन्युअसली वर जात आहे. तर 340 पासून 340 ला आपण बाय ट्रेड आयडेंटिफाय केला होता. 340 पासून 380 40 पॉईंट, मोर दॅन 40 पॉईंटचं टार्गेट इथे तुम्हाला स्क्रीनवर आलेलं आहे. 383 चालू आहे सध्या. तुम्हाला पाहिजे तिथे प्रॉफिट बुक करू शकता आणि ट्रेड केल्याच्या नंतर चॅट मध्ये टाकून द्या. कोणी कोणी ट्रेड केलेला आहे, कोणाकोणाचा ट्रेड ओपन आहे, कोणाकोणाचा क्लोज झाला, चॅट मध्ये टाका. विनोदजी 8,300 प्रॉफिट बुक, व्हेरी गुड. अजून कोणाकोणाचा ट्रेड झालेला आहे ज्यांनी बुक केलेला आहे प्रॉफिट? क्लोज, योगेश्वरी जी क्लोज, व्हेरी गुड. निलेश बावने जी 10,000 प्रॉफिट बुक, व्हेरी गुड. अजून कोणाकोणाचा ट्रेड झालेला आहे चॅट मध्ये टाका. वर कुठपर्यंत जाईल मार्केट, वर कुठपर्यंत जाईल हे मला माहित नाही. मी माझा स्टॉप लॉस जो आहे त्याला प्रॉपरली ट्रेल करत राहील, दॅट्स इट. आता माझा स्टॉप लॉस 359 ला आहे. आता याला स्टॉप लॉसला ट्रेल करून मी कुठे घेऊन येईल? 369 ला घेऊन येईल. 340 ला ट्रेड केलं होतं, 369 ला मी स्टॉप लॉस घेऊन येईल. ऑलरेडी टार्गेट 380 चा आलेला आहे. तर 340 ते ट्रेलिंग स्टॉप लॉस जरी हिट झाला तरी 370 ला माझा एक्झिट होईल. अदरवाईज हाय वरती टार्गेट मला 385 पर्यंत मिळालेला आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता अजून माझा 369चा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट नाही झालेला आहे. आता झालेला आहे. 369चा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर तुम्ही ट्रेड मधून आता 369 ला प्रॉफिट म्हणजे बुक करू शकता. 340 ते 370 मिनिमम 30 पॉईंट वरती तुम्हाला 385 पर्यंत म्हणजे 40 पॉईंटचं टार्गेट तर तुम्हाला याच्यामध्ये आलेलंच आहे. ठीक आहे. 23,700चा कॉल 9 तारखेला 9. ओके. तुमचं इथे आता टार्गेट हिट झालेलं आहे. ज्यांनी पण ट्रेड केलेला आहे एक्झिट करून टाका ट्रेड मधून. आता वेट करत बसण्याची गरज नाहीये. 9,500 प्रॉफिट बुक डे क्लोज. व्हेरी गुड. अजून कोणी ट्रेड केलेला होता? तुम्ही जर ट्रस्ट करणार नाही, तुम्ही जर ट्रेड करणार नाही तर हे तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला बघावं लागेल की जर तुम्हाला मॅन्युअल ट्रेडिंग जमत नाही आहे तर मेक शुअर करा की तुम्ही अल्गोच्या थ्रू त्याला प्रॉपरली करू शकता. आजचा ट्रेड बसवराजी. येस, व्हेरी गुड. बरं, तुम्ही कोणता डीमॅट अकाउंट यूज करताय ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ट्रेड कसा करता त्याच्यावर. फक्त इथे बाय आणि सेलचं बटन जे आहे ट्रेडिंग व्ह्यू वर, हे बटन दाबून सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट वरूनच तुम्हाला ट्रेड तुम्ही बँक अकाउंट यूज करत आहे. ज्यांना पण ऑर्डर लावायला प्रॉब्लेम जाते, ज्यांना पण मी जेव्हा सांगतो बाय करा त्याच्यानंतर ज्यांना बाय करायला टाइम लागते, ऑर्डर लावायला प्रॉब्लेम जाते, ते डायरेक्टली इथे ट्रेडिंग व्ह्यू वर हे जे बाय बटन आहे या बाय बटनवर क्लिक करून ट्रेड करू शकता. या बाय बटनवर क्लिक केलं तर बाय होऊन जाईल, या सेल बटनवर क्लिक केलं तर सेल होऊन जाईल. तर जेव्हा मी सांगतो बाय करा तेव्हा तुम्हाला फक्त या बटनला दाबायचं काम आहे. सेल करा म्हणतात हे सेलचं बटन दाबायचं काम आहे आणि तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होऊन जाईल. ही फॅसिलिटी तुम्हाला फ्री मध्ये धन प्रोव्हाइड करत आहे. तर जर तुम्ही धन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन नाही केलेलं आहे आणि तुम्ही ट्रेड टाकताना लेट होत आहे, मी जे ट्रेड सांगतो ते ट्रेड तुमचा मिस होत आहे, तर धन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा आणि धन मध्ये ट्रेड चालू करा. ओके. तर इथे मी तुम्हाला जे आहे धन अकाउंटची लिंक शेअर केलेली आहे. धन अकाउंट ओपन करून घ्या आणि धन अकाउंट ओपन करून डायरेक्ट ट्रेड करा. सिंगल क्लिक मध्ये ट्रेड एक्झिक्यूट करा. सगळ्या भारत असण्यापेक्षा. आज निफ्टीचे लेवल्स काय असतील? 24,000च्या वरती आता निफ्टी थोडा वेळ झाला टाइम स्पेंड करत आहे. जोपर्यंत निफ्टी 24,000च्या वरती आहे तोपर्यंत आता निफ्टीचं जे नेक्स्ट रेजिस्टन्स असेल ते नेक्स्ट रेजिस्टन्स असणार आहे 24,200, जिथून काल एक वन साइड फॉल आला होता. तर 24,200 हे निफ्टीचं रेजिस्टन्स आहे. 24,000च्या जर वर सस्टेन केलं मार्केटनी तर 24,200 पर्यंत मार्केट जाऊ शकते. मोस्ट प्रोबॅबली आजच जाऊ शकते किंवा मग उद्या किंवा परवापर्यंत चाललं जाईल. बट मार्केटमध्ये समजा वापस सेल ऑफ आला आणि समजा मार्केट 23,980च्या खाली गेलं, 23,980
किंवा मग 23,930 याच्या खाली जर मार्केट गेलं तर 23,800 लेवल वापस टेस्ट करायला मार्केट खाली येईल. ठीक आहे. तर 24,000 एकदम सेंटर मध्ये एकदम क्रुशियल लेवल आहे. इथून आयदर व्ही शेप रिकव्हरी होऊ शकते तर 24,200 जाऊ शकते मार्केट. 24,000च्या लेवलला रेजिस्टन्स घेईल. 23,980 ब्रेक केलं 23,800 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते टेस्ट करायला. 880 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते. 24,000च्या वरती आता टिकत आहे. इथे जर मार्केटनी सस्टेन केलं तर 24,200 पर्यंत तुम्हाला 1-2 दिवसामध्ये मार्केट बघायला मिळेल. ठीक आहे. तर तुम्हाला लक्ष कुठे ठेवायचं आहे? 23,980च्या वर आहे तोपर्यंत तुम्ही बायचा ट्रेड बनवून ठेवू शकता. 1-2 दिवसामध्ये 24,200 पर्यंतचं टार्गेट येऊ शकते. 23,980 ब्रेक केलं तर जो हाय असेल त्या हायचा स्टॉप लॉस लावून तुम्ही सेलचा ट्रेड बनवू शकता. 23,880 ते 23,800 पर्यंतचं टार्गेट खाली येऊ शकते. ठीक आहे. तर लेवल्सला बघून तुम्हाला प्रॉपरली ट्रेड करायचं आहे. सेन्सेक्स मध्ये आपण बघूया. सेन्सेक्स मध्ये काय लेवल्स आहे? सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर ओके. सेन्सेक्स मध्ये पण तुम्ही बघू शकता. $77,500 आता 77,000 चालू आहे. 77,000च्या वरती सस्टेन केलं तर 77,500 पर्यंत सेन्सेक्स जाऊ शकते. अदरवाईज खाली जर यायचं असेल तर 76,800 ब्रेक करावं लागेल. 76,800 ब्रेक केलं तर 76,300 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते. आता 76,980 चालू आहे. 76,800 जो आहे तो एक मेजर सपोर्टचा लेवल आहे. 76,800 ब्रेक केलं तर 76,500 76,300 पर्यंत खाली येऊन जाईल. बट 77,000 राऊंड लेवल आहे. त्याच्यावर जर सस्टेन करत आहे तर 77,500 पर्यंत पण मार्केट जाऊ शकते. त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन करू शकता. आजचं सेशन आपण क्लोज करू. ज्यांना ज्यांना पण गुगल मीट पाहिजे, ज्यांना ज्यांना मॅन्युअली ट्रेडिंग नाही करायचं आहे, अल्गोच्या मदतीने करायचं आहे. जे आम्ही ट्रेड देतो हे ट्रेड मॅन्युअली देतो. अल्गोचे ट्रेड हे डिफरंट असतात. तर ज्यांना अल्गोच्या मदतीने ट्रेड करायचं आहे ते नंबर टाकून द्या. बाकीचे सेशन लेफ्ट करू शकतात. ठीक आहे. अल्गोसाठी गुगल मीट ज्यांना ज्यांना करायचं आहे चॅटमध्ये नंबर टाकून द्या. या मंथच्या एंडला आपण जुलै महिन्याचा परफॉर्मन्स बघू अल्गोचा 5ही स्ट्रॅटेजीचा की जुलै महिन्यामध्ये किती प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. डेली बेसिसला तर मी सांगतच आहे बट मंथली बेसिसला सुद्धा आपण बघणार आहे. तर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जून महिन्याचा परफॉर्मन्स बघितलेला आहे, 5ही स्ट्रॅटेजी लावल्या किंवा 3ही हेजिंगच्या स्ट्रॅटेजी लावल्या तर जुलै महिन्यामध्ये किती प्रॉफिट झाला हे आपल्याला जुलैच्या एंडला कळणार आहे.